मग तुषार दामगुडे ह्यांना ही मांडणी खटकायचं कारण काय? बाहेर आलो आम्ही चर्चा झाल्यानंतर, तुषार दामगुडे अगोदर बाहेर आले, त्यानंतर मी माझ्या प्रदेशाध्यक्षाला बोलत मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर 5-6 गुंड त्यांनी उभा केलेले होते. CCTV मध्ये स्पष्ट दिसतं की मी निघून जातोय, मी उलट बाजूला आहे, माझं दुर्लक्ष आहे त्यांच्याकडे, माझ्या कामाला निघतोय मी. मला शिवी देऊन बोलावलं गेलं, इशारा केल्यानंतर मी येत नाही म्हणल्यानंतर, आणि तिथं उभारून मला भाजपाच्या विरोधात का बोलतो, हर्षवर्धन सपकाळ तुझा बाप आहे का भाऊ आहे, आणि हे बघ कमरेला माझ्या काय आहे, आणि कमरेला पिस्तूल, आणि लगेच लाथा बुक्या मारहाण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. मी गांधींना मानणारा माणूस आहे, मी नाही हात चालवला. मला अधिकार होता नैसर्गिक न्यायानं प्रतिकार करण्याचा, माझा जीव वाचवण्यासाठी मला कुठलाही मार्ग अवलंबायची ती संधी होती. मी मेलो असतो, मला कुठं असं लागलं असतं, मी जीव गेला असता माझा, पण मी माझ्या जीवावरची सुद्धा पर्वा न करता मी हात उचलला नाही. मी हिंसेचा प्रतिकार केला. हिंसा करणं आणि हिंसेचा प्रतिकार करणं, आम्ही काँग्रेसवाले हिंसेचा प्रतिकार करणारी मंडळी आहोत.